नमस्कार मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय यांच्या मार्फत नागपूर खंडपीठामध्ये या ठिकाणी स्वयंपाकी या पदाची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म देखील पाठवायचा आहे. त्यासाठी मित्रांनो पे स्केल असणार आहेत 16,605 ते 52,400 दरम्यान तुम्हाला पे स्केल सुद्धा दिलं जाणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, कोणकोणती डॉक्युमेंट आहेत, बाकी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच म्हणून पण चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा व्हिडिओ हा सुरू करूया. ओके मित्रांनो, नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालय मुंबई नागपूर खंडपीठ नागपूर यांच्या मार्फत तुम्हाला एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय नागपूर यांच्या स्थापनेवर स्वयंपाकी या पदासाठी तुम्हाला एकूण 4 उमेदवारांची निवड यादी व एका उमेदवारांची प्रतिशी यादीसाठी तुम्हाला या ठिकाणी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी निवड यादी व प्रतिशी यादी 2 वर्षासाठी वैध असणार आहे. त्यासाठी पेमेंट असणार आहे S3 मध्ये 16,600 ते 52,400 दरम्यान तुम्हाला पे स्केल असणार आहे. यासाठी वयोमर्यादा असणार आहे मित्रांनो तुम्हाला ओपनसाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष हा अर्ज करू शकता. कास्ट वगैरे असला तर तुम्हाला 23 वर्ष तुम्ही अर्ज करायचा आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही वयाची सवलत तुम्हाला नसणार आहे, म्हणजे लिमिट नसणार आहे. त्यासाठी मित्रांनो काही महत्त्वाची अटी व नोंद सुद्धा आहे. त्यामध्ये उमेदवारांना किमान 4थी पास असणे आवश्यक राहणार आहे. त्यासाठी स्वयंपाकी पदाचे किंवा स्वयंपाकी या विषयाचे संपूर्ण नॉलेज सुद्धा तुम्हाला लागणार आहे. त्यासाठी मराठी भाषा वाचता लिहिता येणे आवश्यक राहणार. साठी पात्र उमेदवारांसाठी काही महत्त्वाची अटी सुद्धा आहेत. त्याचबरोबर पहिला मित्र तुम्हाला करार करण्यास सक्षम असावा, म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती तुम्हाला कार्य करायचं. त्याचबरोबर तुम्हाला किंवा तुमच्यावरती कुठलाही गुन्हा वगैरे काही नोंद नसावा. त्याचबरोबर महाराष्ट्र नागरिक सेवा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्राद्वारे तुमची या ठिकाणी 2 पेक्षा जास्त आहेत मुलांची संख्या नसावी. तर मित्र हा फॉर्म उत्सुक उमेदवारांनी 18/4/2026 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी परिशिष्ट नुसार तुम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे. त्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला स्पीड पोस्ट असेल, रजिस्टर पोस्टद्वारे तुम्हाला ठिकाणी फॉर्म पाठवायचा आहे. त्यासाठी मित्रांनो जी फी असणार आहे ती 300 रुपये तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. त्याचबरोबर लिफाफावरती स्वयंपाकी पदासाठी अर्ज असे ठळकपणे तुम्हाला लिहायचे. त्यानंतर हा फॉर्म जर बघितला तर प्रबंधक प्रशासक मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ सिव्हिल लाईन्स नागपूर 440001 ह्याद्वारे तुम्हाला स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टद्वारे तुम्हाला हा फॉर्म पाठवायचा. यामध्ये मित्रांनो जर बघितलं तर तुम्हाला जाहिरातमध्ये आलेल्या अर्जाचा विचार करून तुम्हाला ठिकाणी पहिल्यांदा शॉर्ट लिस्टिंग लावण्यात येणार आहेत. आणि त्यानंतर तुमच्या ठिकाणी जी काही परीक्षा असणार आहे त्यामध्ये परीक्षा स्वरूप जर बघितलं तर तुम्हाला प्रत्यक्षित परीक्षा असणार आहेत. त्यामध्ये 30 गुण असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला किमान 50% म्हणजे 15 गुण तुम्हाला मिळवायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला फक्त शारीरिक चाचणी असणार आहे 10 गुण, मुलाखत असणार आहे 10, अशी 50 गुणाची तुमची निवड प्रक्रिया तुम्हाला एकूण 50 गुणाची असणार आहे. यामध्ये स्वयंपाकच्या प्रात्यक्षिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यास उमेदवारांना पुढील कोणत्याही टप्प्यामध्ये या ठिकाणी विचारात घेतले येणार नाही. म्हणजे तुम्ही जर टेस्ट असणार, टेस्टमध्ये जर डिस्क्वालिफाईड झाला तर तुम्हाला शारीरिक चाचणी मुलाखतमध्ये तुम्हाला विचारात घेण्यात येणार. त्याचबरोबर परीक्षे स्वरूप जर बघितलं तर तुम्हाला मेल आय डी तुम्हाला पाठवण्यात येणार आहे. त्यामुळं फॉर्म भरत असताना तुम्हाला मेल आय डी आणि मोबाईल नंबर योग्य द्यायचा आहे. त्याचबरोबर अर्जदार आणि अर्जासोबत दाव्यामध्ये प्रमाणपत्र, सेल्फ डिक्लेरेशन, शासकीय दाखला, 10वीचे प्रमाणपत्र किंवा जन्मात दाखले स्वरूपात तुमचं नाव आणि बर्थ डेट सुद्धा तुम्हाला लिहायचे. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रतेमध्ये गुणपत्रक 10वी 12वी प्रमाणपत्र, डिप्लोमा डिग्री असेल, मार्कशीट आणि प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला जोडायचं आहे. त्याचबरोबर अनुभव असेल तर कामाचा अनुभव जोडायचा आहे. सक्षम अधिकाऱ्यांनी जात प्रमाणपत्र असेल तर जात प्रमाणपत्र, डोमस असेल तर. त्याचबरोबर पाक कलाकृती सोबत यादी सुद्धा जोडायची आहे. त्याचबरोबर एम्प्लॉयमेंट कार्ड असेल तर त्याचं नोंदणी सुद्धा तुम्हाला जोडायची आहे. त्याचबरोबर स्वदर्शनापत्र असेल परिशिष्ट अनुसार तुम्हाला जोडायचे आहेत. त्याचबरोबर 2 प्रतिष्ठित व्यक्तीची नावे सुद्धा जोडायची आहेत. शासकीय कामाचा अनुभव असल्यास त्याचं प्रमाणपत्र आणि डिमांड ड्राफ्ट हा 300 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट हा जर बघितला तर तुम्हाला रजिस्टर हायकोर्ट बेंच नागपूर याद्वारे तुम्हाला डिमांड ड्राफ्ट तुम्हाला काढायचा आहे, तो सुद्धा तुम्हाला जोडायचा आहे. यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला परिशिष्ट मध्ये तुम्हाला फॉर्म भरण्याचा आहे, तो ठिकाणी आपण पाहणार आहोत. यामध्ये अर्जाची संपूर्ण माहिती ठळक व अचूक पद्धतीने भरायची आहेत. मोबाईल नंबर आणि मेल आय डी सुद्धा अचूक भरायचा आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी सर्व शैक्षणिक कागदपत्र सुद्धा तुम्हाला जोडायचे आहेत. मध्ये 4थी 10वी 12वी डिग्री, डिप्लोमा, PG काय असेल ते सगळे जोडायचे आहे.
त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी उमेदवारासाठी महत्त्वाची सूचना आहेत. कोणतेही वैध कारणामुळे भरती प्रक्रिया रद्द केली किंवा स्थगित करणे, हे अंशतः बदल करणे हे या ठिकाणी बॉम्बे हायकोर्टाच्या मार्गदर्शनाखाली असणार आहे. त्याचबरोबर चुकीची माहिती व खोटी आढळल्यास तुम्हाला डिस्क्वालिफाईड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अल्पसूची समोर उमेदवार जाहिरातीमध्ये नमूद केलेली पात्रता व अटी शर्तीनुसार पात्र असतील. प्रत्यक्ष चाचणीपूर्वी तुम्हाला तात्पुरता प्रवेश देण्यात येणार आहे. त्याचबरोबर केवळ अर्ज दाखल करता यामध्ये उमेदवाराची चाचणी परीक्षा मुलाखत किंवा नेमणुकीची पात्र राहणार नाही. त्यासाठी मित्रांनो फॉर्म भरत असताना एक ID प्रूफ सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. ह्या सगळ्या डिटेल्स जर बघितल्या तर तुम्हाला bombay.co.in किंवा bombay.high.court.ac.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरायचा आहे, तर तुम्हाला संपूर्ण फॉर्म हा तुम्हाला मराठीमधून भरायचा आहे. यामध्ये परिशिष्ट असणार आहे, त्यामध्ये उजव्या साईडला तुम्हाला फोटो चिटकायचा आहे आणि तुम्हाला संपूर्ण अर्जामध्ये तुम्हाला उमेदवार संपूर्ण नाव, मिसरी, तुमचं आडनाव, वडिलांचे नाव, यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे, वडिलांचे किंवा पतीचे नाव आणि आडनाव लिहायचं आहे. त्याचबरोबर सेम तेच नाव मराठी इंग्लिशमधून लिहायचं आहे. फर्स्ट नेम, मिडल नेम आणि सरनेम लिहायचं आहे. त्याचबरोबर पत्राचा कायमस्वरूपीचा पत्ता संपूर्ण काय लिहायचा लिहा. त्याचबरोबर कायमस्वरूपीचा पत्ता सुद्धा लिहायचा आहे. राष्ट्रीयत्व भारतीय लिहा. जेंडर मेल फिमेल काय असेल ते, जन्मतारीख, दिनांक, महिना, वर्ष काय असेल ते तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर ब्रह्मजोली, मोबाईल नंबर आणि मेल ID सुद्धा लिहायचा आहे. धर्म कोणता आहे तो लिहा. जात वर्ग काय असेल ते लिहा. जातीचं प्रमाणपत्र आहे का तर येस सिलेक्ट करा. उमेदवार मॅरिड काय असेल तर येस किंवा नो करून आहेत मुलांची संख्या लिहायची. त्याचबरोबर 28/3/2005 नंतर मुलांची संख्या किती आहे ते तुम्हाला लिहा. असेल तर लिहा, नसेल तर 0 करू शकता. त्याचबरोबर महाराष्ट्रात डोमेसाईल आहे का तर येस सिलेक्ट करा. तुम्ही शासकीय निशासकीय कर्मचारी आहे का तर येस सिलेक्ट करा. असेल तर त्याचा तपशील लिहायचा आहे. त्याचबरोबर शासकीय न्यायसेवेत असल्यास करायचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे का येस किंवा नो करायचे आहे. त्याचबरोबर पुढचा आहे तर तुम्हाला जो DD आहे तो DD काढला असेल तर येस सिलेक्ट करा. कोणत्या बँकेमध्ये DD काढला ते ना, क्रमांक लिहायचा आहे, दिनांक, शुल्क तुम्हाला लिहायची आहे. त्याचबरोबर पुढचा आहे तो मित्रांनो तुम्हाला शैक्षणिक अर्हता. शैक्षणिक अर्हतामध्ये जर बोलले तर अनुक्रमांक नंबर आहेत. शैक्षणिक अर्हता SSC, HSC, डिप्लोमा, डिग्री काय असेल ते, म्हणजे तुमची 4थीपासून संपूर्ण शिक्षण तुम्हाला लिहायचे. वर्ष, उत्तीर्ण नंबर, बोर्ड, युनिव्हर्सिटी नाव, एकूण गुण, प्राप्त गुण, टक्केवारी सुद्धा लिहायचे आहे. त्याचबरोबर कामाचा अनुभव असल्यास त्याचा सिरियल नंबर, कामाचा अनुभव, ठिकाणाचे नाव, कधीपासून कधीपर्यंत काम केलं ते, एकूण महिने, दिवस तुम्हाला लिहायचे. त्याचबरोबर भाषेचं नॉलेज वगैरे काही मराठी, हिंदी, इंग्लिश भाषा असेल ते लिहा. त्याचबरोबर तुमच्यावरती कुठला गुन्हा वगैरे काय नोंद आहे का त्याची येस किंवा नो करायची आहे. त्याचबरोबर एक प्रतिज्ञापत्र सुद्धा आहे. त्यामध्ये जर बोलले तर मी श्री मग तुमचं नाव लिहायचं आहे. वयवर्ष काय असेल ते लिहा. ठिकाण, दिनांक टाकायचे आहेत. उमेदवार स्वाक्षरी नाव लिहायचं आहे. त्याचबरोबर अर्जासोबत तुम्ही कोणकोणती डॉक्युमेंट सिरियल प्रमाण लिहिणार आहेत. त्यामध्ये पहिलं डॉक्युमेंट कोणतं, सेकंड कोणतं, थर्ड कोणतं, 4th, 5th, 6th, 7th, 8th, 9th, 10th आणि 11th असे सगळे डॉक्युमेंट सिरियल प्रमाणात तुम्हाला जोडायचे आहे. त्याचबरोबर पुढचा आहे तो मित्रांनो नमुना फॉर्म स्वघोषणापत्र असणार आहे. त्यामध्ये मी श्री कुमार तुमचं नाव लिहायचं आहे. श्री यांचा म्हणजे तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव लिहायचं आहे. त्यांचा मुलगा, मुलगी, पती काय असेल ते लिहा. वर्ष तुमचा लिहायचा आहे. तुमचा पत्ता लिहायचा आहे. तुम्ही स्वयंपाकी पदासाठी अर्ज केला ते आहेत. तुम्ही याला आज रोजी किती आहेत मुलांची संख्या असेल ते लिहा, नसेल तर 0 करा. त्याचबरोबर खाली दिनांक टाकायचे, ठिकाण टाकायचे, नाव स्वाक्षरी तुम्हाला करायचे आहे. त्याचबरोबर अवैध उमेदवारांसाठी हे स्वघोषणापत्र लागू नसणार आहे. त्याचबरोबर पुढचा येतो नमुना B, फॉर्म B असणार आहेत. चरित्र प्रमाणपत्र असणार आहेत. त्यामध्ये प्रमाणित करण्यात येते की श्री कुमार तुमचं नाव लिहायचं आहे. तुमचं गाव कोणता आहे ते लिहा. तालुका, जिल्हा कोणता आहे ते लिहा. ह्या ठिकाणी तुम्ही किती वर्षापासून राहतात ते लिहायचं आहे. तुम्हाला कोण ओळखतं त्याचे नाव वगैरे तुम्हाला द्यायचं आहे. म्हणजे पोलीस पाटील असेल, सरपंच असेल, नगरसेवक कोण असेल ते तुम्हाला हे 2 फॉर्म होते. तुम्हाला सही वगैरे तुम्हाला आणायचे. ठिकाण आणि दिनांक सुद्धा तुम्हाला टाकायचं. त्याचबरोबर जो प्रमाणपत्र देणार त्याचं सही, नाव, हुद्दा, पत्ता आणि मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला लिहायचा आहे. ओके, तर इथे मित्रांनो तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट यांच्या मार्फत स्वयंपाकी या पदाची एक नवीन जाहिरात. व्हिडिओ कसं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.